देशाचे पंतप्रधान मोदीजी बहादूर आहेत की भित्रे आहेत, असा एक प्रश्न सध्या निर्माण झालाय. आपण सर्वजण म्हणाल ते फार बहादूर आहेत, त्यांच्या इतका बहादूर नेता भारताच्या इतिहासामध्ये झाला नाही वगैरे वगैरे. पण ते जर इतके बहादूर असतील तर ते विरोधकांना आणि त्यांच्या स्वतःच्याच पक्षातल्या लोकांना इतके का भितात? सत्ता कधीच जाऊ नये किंवा सत्तेला कुणीही चॅलेंज करू नये असं त्यांना का वाटतं? जर आपलं पंतप्रधान पद गेलं तर भविष्यात आपलं काय होईल अशा प्रकारची भीती त्यांना आहे का? किंवा कुठल्या भीतीपोटी ते विरोधकांना आणि स्वतःच्याच पक्षातल्या बड्या मंडळींना संपवायला निघालेले आहेत? आणि खास करून आता त्यांची नजर नेमकी आहे कोणावर, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. 3 राज्यातला निकाल मोदीजींच्या बाजूने लागला. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान. आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान ज्या स्थानिक नेत्यांनी, ज्या क्षेत्रकांनी जिंकलं त्यांना मुख्यमंत्री पद मिळेल किंवा त्यांना पार्टी मुख्यमंत्री पद देईल अशा प्रकारची चर्चा होती. परंतु मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांना ज्या पद्धतीने मोदींनी बाजूला केलं, राजस्थानमध्ये वसुंधरा शिंदे यांना ज्या पद्धतीने बाजूला केलं आणि त्यानंतर छत्तीसगडमध्ये रमन सिंग यांना ज्या पद्धतीने मोदीजींनी बाजूला केलं, ती पद्धत अत्यंत भयानक आहे. आणि जोर का धक्का वगैरे त्याचं काय वर्णन हे भारतीय जनता पार्टीची भक्त मंडळी काय वाटेल ते शब्दात करत असली तरी मोदीजींना प्रचंड भीती आहे. त्यातल्या त्यात शिवराज सिंग चौहान यांच्याकडनं मोदीजींना फार मोठी भीती होती आणि भविष्यात ते पंतप्रधान पदावर दावा सांगू शकतील की काय अशा प्रकारची स्वप्न त्याला सतत पडायची. त्यामुळे कधी एकदा शिवराज सिंग चौहान यांचा पत्ता कट करू अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली होती. त्यांनी शिवराज सिंग चौहानांचा पत्ता कट केला, वसुंधरा राजेंचा पत्ता कट केला आणि रमन सिंग यांचा सुद्धा पत्ता कट केला. आता या लोकांना भविष्यामध्ये मंत्रिमंडळात, केंद्रीय मंत्रिमंडळात छोटी मोठी काही संधी दिली जाईल किंवा भविष्यात त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केलाही जाईल, नाही असं नाही. परंतु त्यांच्या हातामध्ये एक स्वतंत्र राज्य देऊन त्यांचं जे स्वतंत्र महत्व आहे मुख्यमंत्री म्हणून, ते महत्व मात्र मोदीजींनी कमी करून टाकलेलं आहे. आणि मोदीजींनी आत्तापर्यंत तसं ते काँग्रेसमुक्त भारत करायला निघालेले होते, म्हणजे विरोधक तर त्यांना नकोच होते. परंतु आता काही काँग्रेसमुक्त भारत होत नाही, उलट आता काँग्रेस हळूहळू भारतामध्ये पुन्हा उभारी घेतोय हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर किंवा इंडिया आघाडी जोर का झटका देऊ शकते याची खात्री त्यांना पटल्यानंतर त्यांनी आपल्या पक्षातल्या मंडळींनाच बाजूला काढण्याचा एक मोठा प्लॅन, एक मोठा डाव त्यांनी आखला आहे. देशामध्ये आपण दोघंच नेते असलो पाहिजे, मी पंतप्रधान आणि तुम्ही गृहमंत्री अमित शहा. या दोघांनी देशातल्या बाकीच्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या बड्या नेत्यांना संपवण्याचा एक नवा डाव 2022-23 मध्ये त्यांनी सुरू केलेला आहे. आणि आतापर्यंत त्यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, येडियुरप्पा, मेनका गांधी, वरुण गांधी, सुब्रमण्यम स्वामी, सुमित्रा महाजन, त्यानंतर उमा भारती, बाबूलाल मरांडी वगैरे अशा बऱ्याच नेत्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला काढलेला आहे. आणि जो नेता राज्यामध्ये चमकतो, काम करतो, प्रभावी आहे, विद्वान आहे, त्याच्याकडे वक्तृत्व आहे, कर्तृत्व आहे, असं जर एखादी गोष्ट मोदीजींच्या निदर्शनास आली तर त्याला संपवण्याची पूर्णपणे योजना तयार केली जाते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं हुशारपण किंवा एखाद्या व्यक्तीचा अभ्यास किंवा एखाद्या व्यक्तीची समाजाची सेवा पक्षासाठी फायदा करून घ्यावी आणि देशाच्या प्रगतीसाठी त्याचा फायदा करून घ्यावा असं कधीच मोदीजींना वाटत नाही. उलट हा हुशार आहे का, याला बाजूला काढलं पाहिजे ही भावना त्यांची आहे. आणि ही हुकुमशाही प्रवृत्तीची भावना आहे. लोकशाहीमध्ये हे असल्या गोष्टी चालत नसतात. अनेक विद्वानांना संधी देऊन त्यांच्याकडून सार्वजनिक हाताने देशाचा सार्वजनिक विकास करायचा असतो. परंतु मोदीजींना असं करायचं नाही. त्यांना नितीन गडकरी सारखा अत्यंत चांगला
आणि देशभरामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे किंवा विरोधक सुद्धा नितीन गडकरींना अत्यंत सन्मानानं वागवतात, सन्मानानं बोलतात किंवा नितीन गडकरी चांगलं काम करतायत अशा प्रकारची देशभरामध्ये भावना आहे. परंतु नितीन गडकरींचा पत्ता त्यांनी त्यांच्या संसदीय बोर्डातून तर केलेला आहेच आहे आणि भविष्यामध्ये नागपूरचं तिकीट सुद्धा लोकसभेचं नितीनजीला दिलं जाईल की नाही दिलं जाईल अशा प्रकारची शंका उपस्थित केली जाते. नितीन गडकरी त्यांना नको आहेत आणि नितीन गडकरींच्या नंतर लगेच देवेंद्र फडणवीसांचा नंबर लागणार आहे. कारण देवेंद्र फडणवीसांना ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पदावर मागच्या घटनेमध्ये आणलं आणि एकनाथ शिंदेना तिथं मुख्यमंत्री केलं. खरं म्हणजे जेव्हा शिवसेना फोडली एकनाथ शिंदे यांनी, तेव्हा त्याचं श्रेय म्हणून, त्याचं बक्षीस म्हणून किंवा राज्यामध्ये आपलं सरकार स्थापन होत आहे भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणून देवेंद्र फडणवीसांना संधी देणं हे न्याय होतं, योग्य होतं, निसर्ग न्यायाचं होतं. परंतु पद्धतशीरपणे देवेंद्र फडणवीसांना बाजूला मोदीजींनी केलं आणि भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना तर उपमुख्यमंत्री पदावरूनही बाजूला करण्याचा प्रयत्न आता होणार आहे. कारण असे हुशार नेते, अभ्यासू नेते, ज्यांच्याकडे वक्तृत्व आहे, जे मॉब सायकोलॉजी ओळखू शकतात किंवा मॉब जिंकू शकतात, आपल्या उत्तम भाषणाने सभेवर प्रभुत्व गाजवू शकतात, अशी लोक मोदीजींना नको आहेत. मोदीजींना फक्त देशामध्ये फक्त एक मोदी हवे आहेत आणि मोदीशिवाय कोणीच नको आहे. आणि बाकी जे मंत्रिमंडळ वगैरे ते जे काही आहे सध्या, हे सगळे सांकाम्य मंडळी झालेली आहे. मोदीजींना एखादा हुशार, स्वतंत्र निर्णय घेणारा, स्वतंत्र विचार करणारा, स्वतंत्र धोरण राबवणारा, स्वतंत्र एखादं धोरण केंद्रापुढे, देशापुढे ठेवणारा असा हुशार व्यक्ती नको आहे. होयबा म्हणणारे, जी हां म्हणणारे, जी हुजूर म्हणणारी अशी सगळी हुजऱ्यांची फौज देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न मोदीजींनी सुरू केलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीसाठी ही अत्यंत धोक्याची घटना आहे. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये जेवढे म्हणून देशामध्ये हुशार नेते आहेत, या नेत्यांनी पंतप्रधान पदाचे किंवा गृहमंत्री पदाचे किंवा केंद्रीय मंत्री पदाचे स्वप्न बाळगू नयेत. अशी जर स्वप्न आपण बाळगलात किंवा अत्यंत बहादुरीने लोकांच्या समोर जाण्याचा प्रयत्न केलात तर लक्षात ठेवा की मोदीजी तुमचा काटा काढल्याशिवाय आणि तुम्हाला अलगदपणे उचलून बाजूला ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. सध्या तर मोदीजींच्या डोक्यामध्ये जी 3 राज्याचे इच्छुक मुख्यमंत्री होते त्या तिघांना त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे बाजूला ठेवलं आणि भजनलाल शर्मा, मोहन यादव, विष्णुदेव साय सारखे अगदी कोणाच्याच लक्षात नसलेले किंवा मीडियामध्येही चर्चेत नसलेले अत्यंत साधी माणसं त्यांनी या 3ही राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसवलेली आहेत. जवळपास 60 खासदार या राज्यामधून येतात. आणि मग आपण जर अशा पद्धतीचा निर्णय घेतला की शिवराज सिंग चौहानांना बाजूला केलं, वसुंधरा राजेंना बाजूला केलं, रमण सिंगांना बाजूला केलं तर 2024च्या निवडणुकीमध्ये त्याचा आपल्याला मोठा फटका बसू शकतो. असं मोदीजींना का वाटलं नसावं, हा एक फार मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे. किंवा EVM सारख्या यंत्रावर त्यांचा जरा अधिकच भरोसा दिसतोय, त्यामुळं असे आले काय, गेले काय, यांना बाजूला केलं काय, नाही केलं काय, आपण निवडणुका जिंकू शकतो अशा पद्धतीचा विश्वास त्यांना आहे काय, हाही प्रश्न आता पुढे चर्चेला येतोय. परंतु भारताच्या राजकारणामध्ये स्वपक्षाच्या नेत्यांचा घात करण्याची नवी प्रथा भारतीय जनता पार्टीने विकसित केलेली आहे. त्यामध्ये अनेक नेते त्याचे आता बळी गेल्याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. कर्नाटकामध्ये येडियुरप्पासारखा अत्यंत होतकरू मुख्यमंत्री सुद्धा त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे बाजूला ठेवला. अनेक लोकांना, अनेक राज्यातल्या प्रमुखांना जे की प्रभावी आहेत, जे की भविष्यामध्ये मोदीजींच्या खुर्चीला चॅलेंज करू शकतात, अशा लोकांना संपून अगदी स्पर्धेतले नेते मुक्त भारतीय जनता पार्टी करण्याचा त्यांचा प्रयत्न सध्या सुरू झालेला आहे. भारतीय जनता पार्टीसाठी ही धोक्याची घंटा आहे. देवेंद्र फडणवीसांना भविष्यामध्ये ते राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसवतील का नाही याबाबत शंका आहे. उपमुख्यमंत्री पदावर तरी बसवतील का नाही याबाबतही आता शंका निर्माण झालेली आहे. कारण देवेंद्र फडणवीसांसारखा हुशार आणि विद्वान माणूस मोदीजींना कधीच चालणार नाही. त्यापेक्षा जी माणसं खाली मान घालून जी हुजूर म्हणतात, होयबा म्हणतात,
अशाच लोकांची चांदी भविष्यामध्ये होण्याची शक्यता आहे. परंतु स्वतंत्र विचारानं वागणाऱ्या, स्वतंत्र निर्णय घेणाऱ्या, स्वतंत्र धोरणं राबवणाऱ्या व्यक्तींचं भारतीय जनता पार्टीमध्ये काही खरं नाही, अशीच परिस्थिती सध्या देशाच्या राजकारणामध्ये दिसते आहे. मोदीजी ज्या पद्धतीची वागतात, ज्या पद्धतीनं बोलतायत, ज्या पद्धतीनं निर्णय घेत आहेत, ती सर्व पद्धत आणि ज्या पद्धतीनं त्यांनी तिन्ही राज्यातले मुख्यमंत्री बदलून जो संपूर्ण भारतीय जनता पार्टीलाच एक धक्का दिलेला आहे, खरं म्हणजे देशाला धक्का म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीलाच एक जोर का झटका दिलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीला एक प्रकारचा इशारा केलेला आहे. खास करून भारतीय जनता पार्टीतले जे नेते आहेत त्याला एक प्रकारचा सनसनीत इशारा केलेला आहे की मी मुख्यमंत्री पंतप्रधान पदावर असताना माझ्यासमोर झुकून उभा राहणारालाच राजकारणाच्या प्रवाहामध्ये मी ठेवेन, अन्यथा ठेवणार नाही, अशा प्रकारचा एक पद्धतीचा संदेश त्यांनी भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे. आणि या मोदींच्या धोरणाचा पुढचा बळी हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस हे ठरणार आहेत. त्याची आता वेगळी भविष्यवाणी करण्याची आवश्यकता उरलेली नाही. 2024च्या निवडणुका जेव्हा होतील आणि 2024च्या निवडणुका झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना पद्धतशीरपणे अगदी खड्यासारखं उचलून बाजूला करण्याची प्रक्रिया महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये मोदी केल्याशिवाय राहणार नाहीत. ही गोष्ट खरी आहे की 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात येणार नाही. महाविकास आघाडीच्या बाजूनं महाराष्ट्रातल्या जनतेची सहानुभूती आजही कायम आहे. परंतु राजकारणामध्ये काही म्हणजे निश्चितपणे सांगता येत नसतं. दर 12 घंट्याला राजकारण बदलतं. राजकारणातले सगळे डावपेच, खेळ ह्या सगळ्या गोष्टी बदलत राहतात. यदा कदाचित कर्म धर्म संयोगानं जरी महायुतीला पुन्हा सत्तेत येण्याची संधी मिळाली तर महायुती जरी सत्तेत आली किंवा येण्याची शक्यता असली तरी देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पदावर असणार नाहीत. मोदी त्यांना आता प्रमुख पदावर ठेवणार नाहीत. त्याचं कारण दुसरं तिसरं काही नाही. हुशार माणसं मोदींना चालत नाहीत. मोदींचा हा संदेश भारतीय जनता पार्टीसाठीच आहे. जे होयबा करतील त्यांनाच मोदींचा आशीर्वाद मिळेल. परंतु जे हुशारीने एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतील त्यांचा शिवराज सिंग चौहान झाल्याशिवाय राहणार नाही, त्यांची वसुंधरा राजे झाल्याशिवाय राहणार नाही, त्यांचे रमण सिंग झाल्याशिवाय त्यांचं राहणार नाही, त्यांचा येडियुरप्पा झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आता काम करते. भारतीय जनता पार्टी इतकी मोठी झाली आहे, इतकी मोठी झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेतेही इतके मोठे झालेले आहेत की आता त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अहंकार आलेला आहे आणि या अहंकाराच्या खाईत भारतीय जनता पार्टी भविष्यामध्ये भस्म होणार अशा प्रकारचं चित्र सध्या दिसू लागलेलं आहे. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या गोष्टी रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.